वेलकम यू ऑल. आपण सध्या जो कोर्स बघत आहोत तो कोणता कोर्स आहे? AI विथ डिजिटल मार्केटिंग. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोलत आलो होतो की डिजिटल मार्केटिंग शिकण्याच्या अगोदर तुम्ही काय शिका? मार्केटिंग शिका. मार्केटिंग शिकण्याच्या अगोदर तुम्ही काय शिका? बिझनेस शिका. बिझनेस शिकण्याच्या अगोदर तुम्ही काय शिका? प्रोडक्ट, सर्व्हिस म्हणजे काय, कस्टमर म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी काय करा? शिका. आय होप याच्या अगोदरचे तुम्ही सगळे लेक्चर्स बघितलेले असतील. मी सगळ्या ह्या गोष्टी तुम्हाला काय केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. आता सगळं जर तुम्ही आतापर्यंत अनालिसिस केलं असेल तर आपण बेसिक टर्म्स ज्या असतात मार्केटिंगच्या, आपण बेसिक्स ऑफ मार्केटिंग, या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत बघितलेल्या आहेत. आता ऍक्च्युअल आजपासून आपण काय करणार आहोत? डिजिटल मार्केटिंगचा पार्ट काय करणार आहोत? स्टार्ट करणार आहोत. आलं लक्षामध्ये? आणि जर तुम्ही इथून स्टार्ट करणार असाल तर करू नका. त्याच्या पाठीमागचे जाऊन लेक्चर तुम्ही अगोदर बघा, कारण तुम्हाला त्या बेसिक गोष्टी जर कळाल्या त्या तुम्ही डिजिटलमध्ये काय कराल? इम्प्लिमेंट कराल. म्हणजे बेसिक मार्केटिंग जर कळालं तुम्हाला, मी पहिल्यापासून बोलत असतो की मार्केटिंग कधीही चेंज होणार नाहीये. काल ऑफलाईन मार्केटिंग होतं, आज ऑनलाईन मार्केटिंग आहे, उद्या AI मार्केटिंग असणार आहे. आलं लक्षामध्ये? सो बिफोर गोइंग टू स्टडी अ डिजिटल मार्केटिंग यू नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज मार्केटिंग. चला तुम्हाला परत एकदा मी सांगतो. मी तुम्हाला बोललो होतो जगाचा बिझनेस जो चालतो तो दोन गोष्टींवर चालतो. पहिला काय असतो? प्रॉडक्ट. सेकंड काय असते? सर्व्हिस. बरोबर आहे? हा प्रॉडक्ट किंवा ही सर्व्हिस कुणासाठी डेव्हलप होते? बरोबर आहे? कस्टमरसाठी डेव्हलप होते. आता हा प्रॉडक्ट आणि ही सर्व्हिस मी डेव्हलप तर केली, पण कस्टमर पर्यंत घेऊन जाण्यासाठी मला काय करायला लागतात? काही प्रोसेसेस करायला लागतात, काही ऍक्शन्स घ्यायला लागतात. त्या ऍक्शनलाच काय म्हणतो आपण? मार्केटिंग. आलं लक्षामध्ये? आता त्या ज्या ऍक्शन्स आहेत त्या दोन प्रकारच्या असतात. एक असते ऑनलाईन ऍक्शन आणि सेकंड असते ऑफलाईन ऍक्शन. तर ऑनलाईन ऍक्शनलाच म्हणतात डिजिटल मार्केटिंग आणि ऑफलाईन ऍक्शनलाच म्हणतात ट्रॅडिशनल मार्केटिंग. आलं लक्षामध्ये? सो मार्केटिंगचे बेसिकली किती पार्ट्स आहेत? दोन पार्ट्स आहेत. एक तर ऑनलाईन मार्केटिंग आणि एक तर ऑफलाईन मार्केटिंग. आलं लक्षामध्ये तुमच्याकडे? सो चला पहिल्यांदा आपण काय बघूया? व्हॉट इज अ ट्रॅडिशनल मार्केटिंग. ट्रॅडिशनल मार्केटिंग म्हणजे काय? की जी मार्केटिंग आपण वर्षानुवर्ष काय करत आलेलो? म्हणजे जी प्रोसेस आहे आपल्यावाली पहिली. आता तुम्हाला ती प्रोसेस जसं की आता मी सांगितलं तुम्हाला, एखादा काय करता तुम्ही? प्रोडक्ट काय करता? डेव्हलप करता. जसं की आता पहिली जी ट्रॅडिशनल प्रोसेस होती की जर तुम्हाला तुमचा प्रोडक्ट विकायचा आहे तर तुम्हाला जो आठवडे बाजार भरत असतो, काय करतं? आठवडे बाजार भरत असतो, तिकडे तुम्हाला जायला लागायचं. तिकडे मग तुमचा माल सगळा ठेवायला लागायचा. मग कस्टमर येतो आणि तुमचा माल काय करतो? तिकडे परचेस करतो. ही काय झाली? आपली ट्रॅडिशनल प्रोसेस झाली. आलं लक्षामध्ये? त्यामुळे त्याला काय म्हणतात? ट्रॅडिशनल मार्केटिंग. आणि ही प्रोसेस करण्यासाठी आपल्याला कोणत्या इंटरनेटची गरज पडते का? कोणत्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मची गरज पडते का? तर नाही पडत. आलं लक्षामध्ये? त्यामुळे त्याला काय म्हणतात? ऑफलाईन मार्केटिंग. जसं की आता तुम्हाला सांगितलं मी की जसं आता तुम्ही जर सपोज पॅम्पलेट वाटायला लागले, काय करायला लागले? पॅम्पलेट वाटायला लागले. ती कोणती प्रोसेस झाली? ऑफलाईन मार्केटिंगची प्रोसेस झाली. ठीक आहे. तुम्ही काय आता बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही निवडणुकांमध्ये जो ऑटो असतो, ऑटोवर एक साऊंड चालू असतो आणि ते काय करतात? गल्लोगल्ली फिरतात. बरोबर आहे? त्याला काय म्हणतात? ऑफलाईन मार्केटिंग. त्याच्यानंतर तुम्ही बरेचसे काय केलेत? होल्डिंग्स बघितले असतील. काय बघितले असतील? होल्डिंग्स लागलेले. बरोबर आहे? त्याला काय म्हणतात? ऑफलाईन मार्केटिंग. कळलं तुम्हाला? सो ह्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा इंटरनेटचा वापर करत नाही. त्या प्रोसेस सगळ्या कशा करतो आपण? ऑफलाईन करतो. म्हणून त्यांना ऑफलाईन मार्केटिंग किंवा ट्रॅडिशनल मार्केटिंग म्हणतो. आलं लक्षामध्ये? आता आपल्याला एक्झॅक्टली बघायचंय व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग. आता डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी आपल्याला काय लागतं आणि व्हॉट इज अ डिजिटल मार्केटिंग. आता सिंपल साध्या भाषेत तुम्हाला सांगतो मी व्हॉट इज अन डिजिटल मार्केटिंग. आलं लक्षामध्ये? जी मार्केटिंग तीन गोष्टींचा वापर करून होते त्याला म्हणतात डिजिटल मार्केटिंग. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे इंटरनेट कनेक्शन. पहिली गोष्ट कोणती आहे? इंटरनेट कनेक्शन. सेकंड गोष्ट आहे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. म्हणजे तुमचा PC असेल, तुमचा लॅपटॉप असेल. बरोबर आहे का? तुमचं काय असेल? लॅपटॉप असेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्ट्रॉंग डिजिटल मार्केटिंग नॉलेज. ह्या तीन गोष्टींचा वापर करून जी काय मार्केटिंग केली जाते त्यालाच म्हणतात डिजिटल मार्केटिंग किंवा ऑनलाईन मार्केटिंग. आता बघा, ह्या तीन पैकी एक जरी गोष्ट मिसिंग असेल तरी तुम्ही ते मार्केटिंग करू शकत नाही. कसं काय सांगतो? आता बघा, सपोज तुम्ही जर नवीन कोर्स जॉईन केला असेल तर तुमच्याकडे नॉलेज नाहीये, तुमच्याकडे सोबत लॅपटॉप पण आहे आणि इंटरनेट कनेक्शन आहे, तुम्ही करू शकता मार्केटिंग? नाही करू शकत. कारण तुम्हाला त्याच्यातलं काय लागतं?
नॉलेज लागतं. ठीक आहे, माझ्याकडे इंटरनेट कनेक्शन पण आहे, माझ्याकडे स्ट्रॉंग नॉलेज पण आहे, तरी सांगा मी करू शकतो मार्केटिंग? नाही करू शकत, कारण जो प्लॅटफॉर्म आहे मला यूज करण्यासाठी पीसी किंवा लॅपटॉप तोच माझ्याकडे नाहीये. करू शकतो मार्केटिंग मी? नाहीये. किंवा चला या दोन गोष्टी, माझ्याकडे पीसी आहे, लॅपटॉप आहे आणि नॉलेज पण आहे, बरोबर आहे, आणि माझं इंटरनेट कनेक्शनच नाही. करू शकतो मार्केटिंग मी? नाही करू शकत. म्हणजे काय, ह्या तीन गोष्टींचा यूज करून जी मार्केटिंग केली जाते त्याला म्हणतात डिजिटल मार्केटिंग, ऑनलाईन मार्केटिंग. आलं लक्षामध्ये तुमच्या मला? सो आय होप यू ऑल अंडरस्टँड व्हॉट इज अ ट्रॅडिशनल मार्केटिंग, व्हॉट इज एन डिजिटल मार्केटिंग. परत एकदा सांगतोय, जी मार्केटिंग इंटरनेट कनेक्शन, इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आणि नॉलेजचा उपयोग करून केली जाते त्याला म्हणतात डिजिटल मार्केटिंग. आता तुम्ही बऱ्याच वेळेस बघत असाल की नाही का, तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहे, तुमच्याकडे नॉलेज आहे, पण कधी कधी इंटरनेट ठप्प होऊन जातं. काय होतं, इंटरनेटच चालत नाही. तुम्ही मार्केटिंग करू शकता का? नाही करू शकत. कितीतरी जे ब्रँड्स आहेत मोठमोठे, जसं की अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, एक दिवस 1 घंटा जरी त्यांचं इंटरनेट बंद पडलं तर करोडांचं काय होतं, त्यांच्यावालं नुकसान होतं. पण त्याचं ऑफलाईन मार्केटिंग मध्ये होतं का? नाही होतं. ऑफलाईन मार्केटिंग मध्ये सपोज मला एक होल्डिंग लावायची, ती काय प्रिंट करायची, माणसं बोलवायची, होल्डिंग भाड्याने घ्यायची आणि तिकडे जाऊन ती काय करायची, होल्डिंग लावून द्यायची. त्याच्यासाठी इंटरनेटचा वापर काही आपल्याला लागतो का? नाही लागत. आलं लक्षामध्ये? आय होप यू ऑल अंडरस्टँड व्हॉट इज अन ट्रॅडिशनल मार्केटिंग अँड व्हॉट इज अन डिजिटल मार्केटिंग.